मालेगाव महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर निवडीमध्ये आता नवा ट्विस्ट पाहायला मिळतोय। शिंदेच्या शिवसेनेने तब्बल 9 नामनिर्देशन फॉर्म घेतलेले आहेत। 3 महापौर पदासाठी तर 6 उपमहापौर पदाचे नामनिर्देशन फॉर्म शिंदेच्या सेनेकडून घेण्यात आलेत। कालच इस्लाम पार्टीने सत्ता स्थापन करण्याचा दावा केला होता, मात्र आता मंत्री दादा भुसे नेमकी काय खेळी खेळतात याकडे लक्ष लागलंय। उल्हासनगर महापालिकेवर महायुतीचा भगवा झेंडा फडकला। शिंदेच्या शिवसेनेकडून अश्विनी निकम यांची महापौरपदी निवड झाली आहे। भाजपकडून अमर लुंड यांची उपमहापौरपदी निवड झाली आहे। विकासाच्या कामाला गती देणार, रखडलेली कामं पूर्ण करणार असा विश्वास अश्विनी निकम यांनी बोलून दाखवलाय। पहिली प्रतिक्रिया ही आहे की आपल्याला पहिले ते विकास कामांवर लक्ष द्यायचंय। जी पण आपली कामं रखडलेली आहेत ती पहिली करायची आहेत। रस्ते, विकास, आरोग्य खातं आणि महिलांसाठी मी तर सक्षम पहिले तर महिलांसाठी कामं करणार आहे। जेवढा पण कालावधी मिळणार आहे त्याच्यामध्ये उल्हासनगर पूर्ण चेंज झालेला असेल हा माझा आत्मविश्वास। शनी शिंगणापूर देवस्थान बनावट ॲप प्रकरणी दोषारोपपत्र दाखल करण्यात आलंय। सायबर पोलिसांकडून न्यायालयामध्ये 2,500 पानांचं दोषारोपपत्र दाखल करण्यात आलंय। 77 लाखांचा अपहार झाल्याचं उघड झालंय। 9 आरोपींच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यात आलेले आहे। मध्ये शिंदेच्या शिवसेनेकडून राष्ट्रवादीला मोठा धक्का देण्यात आलेला आहे। माणगाव पंचायत समितीच्या राष्ट्रवादीच्या माजी सभापती शकुंतला टेंभेंसह माजी विभाग अध्यक्ष आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। मंत्री भरत गोगार यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश झालाय। केडीएमसीच्या महापौरपदी शिवसेनेच्या हर्षाली थविल यांची निवड झालेली आहे। भाजपचे राहुल दामले कल्याण डोंबिवली पालिकेचे आता उपमहापौर असणार आहेत। शिवसेना असेल, भारतीय जनता पार्टी असेल, आरपीआय असेल, त्याचबरोबर अजून एक घटक म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसेने देखील त्यांचा पाठिंबा जो आहे, पूर्णपणे समर्थन जो आहे हा महायुतीला दर्शवलेला आहे। ह्या सगळ्यांनी येऊन आज या ठिकाणी महायुतीच्या महापौरांना आणि महायुतीच्या उपमहापौरांना समर्थन दिलेलं आहे। म्हणूनच या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये दोन्हीही महापौर उपमहापौर बिनविरोध निवडून आले। गडचिरोलीच्या अहेरीमध्ये माजी झेडपी अध्यक्षांची अनधिकृत इमारत जमीनदोस्त करण्यात आली आहे। माजी झेडपी अध्यक्ष अजय कंकडवाल यांची इमारत नगरपंचायत प्रशासनाने जमीनदोस्त केली आहे। न्यायालयीन प्रक्रियेनंतर मुदत संपल्यानंतर प्रशासनाकडून पोलिसांच्या बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली आहे। अजय कंकडवाल यांनी राजकीय वरदहस्त वापरत नियमांना केराची टोपली दाखवून इमारतीचं बांधकाम केलेलं होतं।